हे नारायण, आपल्याला धन्यवाद. आपण प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षण आमच्या बरोबर आहात, म्हणून आजचा दिवस आमच्या जीवनातील सर्वोत्तम दिवस आहे. सर्वश्रेष्ठ दिवस आहे. प्रेम, आदर, सन्मान, स्तुती व जॅकपॉटने भरलेला परिपूर्ण असा दिवस आहे. आमच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे. व आमच्याकडे भरपूर पैसे आहेत, ज्यांचा आम्ही सदुपयोग करतो. आमच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू, जागा, परिस्थिती, परिसर, वेळ, धन, हवामान, वाहतूक, जन्मपत्रिका, निसर्ग आणि संपूर्ण सृष्टी ही आमच्यासाठी अनुकूल आहे. आम्ही खरोखरच कृपाशाली आहोत. आम्ही भाग्यशाली आहोत. आमच्यावर नारायणाची अनंत कृपा आहे. अनंत कृपा आहे. हे नारायण, आपल्या आशीर्वादाने आमचे घर सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आदर आणि विश्वास, काळजी, दिव्य शक्तींनी भरलेले आहे व परिपूर्ण सुरक्षित आहे. आम्ही आम्ही आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी आहोत. विचार, वाणी, व्यवहाराने सकारात्मक आहोत. आम्ही नेहमी सत्य बोलतो व योग्य मार्गावर वाटचाल करतो. हे नारायण, आपल्याला धन्यवाद. जीवनात 7 प्रकारचे सुख देण्यासाठी. नारायण, आपल्याला धन्यवाद आहे संपूर्ण जीवन स्वस्थ राहण्याचे वरदान देण्यासाठी. म्हणून आम्ही पूर्णपणे स्वस्थ आहोत, स्वस्थ आहोत, स्वस्थ आहोत. आमचे चित्त शांत आणि प्रसन्न आहे. हे नारायण, आपल्याला धन्यवाद. आपल्या शरीराने आमचे आपापसातील नातेसंबंध प्रेमाचे व विश्वासाचे आहेत. आम्ही आनंदी व समाधानी आहोत. आम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये नारायणाचे रूप पाहतो. हे नारायण, आपल्या आशीर्वादाने आम्ही सातही सुखांनी परिपूर्ण जीवन जगत आहोत. हा आमचा सुवर्ण काळ सुरू आहे व आपल्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनभर हा सुवर्ण काळ चालू राहील, असा प्रबळ विश्वास माझा तुझ्यावर आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मॅम, तुम्ही घेताय मॅनिफेस्टेशन? हा 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 हा, चालेल चालेल. ओथ ऑफ मॅनिफेस्टेशन. त्याच्या आधी, हे परमेश्वरा, मी तुझे खूप खूप आभार मानते. मी जिवंत आहे. वाव, माझ्या जीवनातला हा एक संपूर्ण परिपूर्ण दिवस आहे. मी खूप भाग्यशाली आहे. माझ्या आई वडिलांसाठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. माझ्या आईने मला जन्म दिला, पालन पोषण केलं, त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या पित्यांसाठी, ज्यांनी मला वाढवलं, माझ्या इच्छा पूर्ण केल्या, त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पंचतत्वांसाठी, जे आम्हाला आमचं शरीर बनवलं आहे. त्या पंचतत्वांनी, त्या शरीरासाठी तसेच या पंचतत्वासाठी मी परमेश्वराचे मनापासून खूप आभार मानते. धरती माता, जी मला ग्राउंडेड राहायला शिकवते, त्या धरती मातेसाठी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. पाणी, जे मला सतत सतत आपल्या आयुष्यामध्ये वाहायला शिकवतं, पुढे पुढे जायला शिकवतं, त्या पाण्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते. पाणी माझं तृष्णा भागवतं. अग्नी, सूर्यप्रकाश, ते आम्हाला रोज ऊर्जा देतं, प्रसन्नता देतं. माझ्या पोटामध्ये अग्निदाह जो माझं अन्न पचन करण्याचं काम करतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद त्या वायू तत्वासाठी, जे माझ्या नाकामध्ये श्वासोच्छ्वासाद्वारे मी घेते आणि माझं जीवन हे माझ्या हवेवर, श्वासोच्छ्वासावर चालतं. त्या हवेसाठी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद त्या पोकळीसाठी, त्या आकाश तत्वासाठी, त्यामुळं मी सहज सगळी कामं करू शकते.
माझ्या डोक्यामध्ये असलेल्या, माझ्या मेंदूमध्ये असलेल्या त्या पोकळीमुळं मी नवीन नवीन ज्ञान अर्जन करू शकते. माझ्या परमेश्वरा, मी खूप खूप आभारी आहे. सगळ्या परिस्थिती माझ्यासाठी चांगल्या परिस्थितीसाठी मी आभारी आहे. चंद्र, सूर्य, तारे, आकाश मंडल या सगळ्या गोष्टींसाठी मी खूप आभारी आहे परमेश्वरा. मी सगळ्यात भाग्यशाली आहे, कृपाशाली आहे. मी सर्वशक्तिमान आहे. मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा माझ्यासाठी अतिशय छान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. Oath of manifestation. I accepted and receive expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I'm constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept I accept principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance makes it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive. I am open to receive lavish abundance in my life. I open to receive ex- I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there and I let the God time roll. So it is. Thank you, Paramatma. Thank you so much. Affirmations आहेत ते आपण 100 टाइम्स म्हणणार आहोत. हम्म. त्याआधी आपले दोनही हात आपल्या डोक्यावर ठेवा. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सातवा हात माझ्यासोबत आहे. मी भाग्यशाली आहे. मी कृपाशाली आहे. मी अत्यंत पवित्र आत्मा आहे. मी परमात्म्याचं बाळ आहे. माझ्यासोबत माझा परमेश्वर सदैव असतो. त्याचा मला अतिशय साथ आहे. माझा परमात्मा मला इतकं छान, सुंदर बुद्धी देण्यासाठी तुझे धन्यवाद. मी धनाचा चंबक आहे. धन माझ्याकडे सहज आकर्षित होतं. धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता आपण अफर्मेशन्स 100 टाइम्स घेणार आहोत. माळा तयार आहे? हो. स्टार्ट करू? येस. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration.
Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration.
Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. झालं Each मॅम. and every day of my life is fun and celebration. Thank you so much, Paramatma, या सुंदर थँक्यू. दिवसासाठी. Thank you so much. Thank you, everyone. Thank you for listening carefully. सो कालचा दिवसही हाच होता जो मॅमने एक्सप्लेन केलेला आहे. आज सकाळी आपण रोज सकाळी प्रार्थना करतो, अफर्मेशन्स बोलतो. त्याच्यानंतर आपण रोज आपले 10 वरदानं लिहितो. आपला सकाळ हा आपण अतिशय सुंदर रीतीने सुरुवात करतो त्या सकाळची. सो कालचा दिवस तोच होता. इन शॉर्ट मी कोणाला विचारते, की तुम्ही कसा म्हणजे समजलात? जर ज्या कोणी अटेंड केला असेल, इन शॉर्ट सांगा, मग मी थोडंसं सांगते किंवा मी सांगते मग तुम्ही सांगा. ठीक आहे? रेकॉर्डिंग ऑन झालेली आहे? हो मॅम. हं. थँक यू सो मच स्नेहा फॉर युअर हेल्प. थँक यू प्राजक्ता. थँक्यू. या सो जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही चांगली करतो, तर त्याचा अंतही चांगला असतो. सो माझं सकाळ जर मी छान केली, माझी सकाळच मी सकारात्मक केली. माझ्या सकाळमध्ये मी सगळं काही छान-छान करत राहिली, तर नॅचरली पूर्ण दिवस माझा व्यवस्थित जाणार आहे. मग माझा सकाळ कशी जावी हे माझ्यावर अवलंबून आहे. मी कसा विचार करा माझ्या सकाळबद्दल, की येस माझं आज हे काम आहे, ते माझं छान होणार आहे. माझं इथे-इथे मी गेली आहे. मला असं तर तुम्ही जेव्हा सकाळची पूर्ण प्लॅनिंग कराल, तर तो तुमचा दिवस अतिशय उत्कृष्ट असा होणार आहे. है ना? कुठलीही परिस्थिती असो, आपल्यामध्ये इतकी शक्ती आहे, की आपण आपल्या शक्तीने त्या गोष्टीला चेंज करू शकतो. हो ना? आपण अशा म्हणजे जेव्हा आता तुम्ही सगळेजण या ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये आहात, तर तुम्ही तुमचा एक अनुभव घ्या आणि थोडं तुमच्या लाईफमध्ये मागे जा. तुम्ही बघा, की तुम्ही या ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये नव्हता, तेव्हा तुमचं काय होतं दिवसाची सुरुवात किंवा दिवस कसा जायचा? अ, हे तुम्ही एकदा मॅम आय गेस तुमच्या इकडे थोडं नेटवर्क चॅलेंज आहे. आवाज नाही येते. हो. काल कोणी अटेंड केला होता अश्विन मॅमचा क्लास? तर काल त्यांनी आपल्याला जादूचा दिवस अनुभव आहे तेच सांगितलंय की तुम्ही आज जे कार्य करणार आहात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मॅमने काल सांगितलं होतं की उद्या तुमचं जे पण काय वर्क शेड्यूल असेल तर ते सगळं आधी एकदमच छान झालंय असं तुम्ही अनुभवा. बेहतरीन कोणी परिणाम अटेंड होते केला कालचे. होता क्लास? हो, कालचे बेहतरीन परिणाम होतो. हम्म. सो मॅमने जसं आपल्याला आपण हेच सांगितलं की जसं फॉर एक्झाम्पल मॅमने सांगितलं होतं की आता कोणाला एअरपोर्टला जायचं असेल किंवा कोणाचं ऑफिस वर्कमध्ये काहीतरी छान टास्क असेल तर मॅमने तेच सांगितलं होतं की तुम्ही असं ते अनुभवा की एअरपोर्टला जाऊन तुमचं सगळं छान वेळेत झालेलं आहे आणि मग फ्लाईट वर्कचं पण मॅमने तेच सांगितलं की दिवसभरात तुमचं जे कुठलं पण काम असणार आहे ते प्रत्येक काम तुमचं एकदम छान झालंय आणि व्यवस्थित पार पडलंय हे तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा आणि सगळं एकदम तुमचा दिवस खूपच छान परिपूर्ण आनंदाने भरलेला गेला असंच तुम्ही अनुभवा. आय गेस कीर्ती आणि मॅमच्या इकडे खर झाले. तर एक लॉ आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो, गुरुत्वाकर्षणाचा नियम, की म्हणजे ग्रॅटिट्यूडचं काय लॉ आहे की जिथे आपण आहे तिथे अजून देणार आणि जिथे नाहीये तिथे जे आहे ते पण घेतलं जाणार. सो आपल्याकडे एक सुंदर दिवस युनिव्हर्स आपल्याला देत आहे किंवा आपण जे कामं करत आहे त्याच्यासाठी जर आपण आधीच कृतज्ञता व्यक्त केली तर पॉवर ऑफ थँक्यू
मी जे म्हणते की आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे ग्रॅटिट्यूडचं किंवा थँक्यूचं, त्याने आपला दिवस अजून किती अस्व अविस्मरणीय किंवा अमेझिंग अद्भुत आपण बनवू शकतो. हे टूल आपल्याकडे आहे. आणि इन शॉर्ट वन लाईन मध्ये सांगायचं म्हणजे खरं तर आजचा आजच्या दिवसात आपण काय काय कामं करणार आहे, छोटी पण असू द्या, कोणाला भेटायला जाणं असू द्या, कोणासोबत कॉफीला जाणं असू द्या, फॅमिली सोबत कुठे जाणं असू द्या, ऑफिसचे एखादी मीटिंग असू द्या, एखादा फोन तुम्ही अटेंड करणार असू द्या, एखादा इंटरव्ह्यू असेल तुमचा, राईट, व्हॉट एव्हर इट इज, काहीही असलं तरी आपण त्याच्या आधी जर त्या क्षणासाठी अद्भुतरित्या थँक्यू व्यक्त केलं तर डेफिनेटली खरंच खूप सुंदर दिवस जातो. जेव्हा आपण मॅजिक बुक घेत होतो तेव्हा सुद्धा मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर केलेला की मंडे टू फ्रायडे मध्ये मी रोज लिहिते थँक यू फॉर द वंडरफुल डे ॲट माय वर्क स्पेस टुडे. आणि मी खरंच ते फील करते. इन केस नाही, बट इन केस 99 पैकी मी म्हणेल की एकदा कधीतरी माझ्याकडून मिस मिस इन द सेन्स स्किप होतं ते लिहिणं. पण खरंच आहे, मी तो चेंजेस किंवा मी तो डिफरन्स ऑब्झर्व केला आहे की काय चेंजेस असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे इन शॉर्ट हे एक्सप्लेनेशन आहे. आणि जसं मॅमने सांगितलंय की दिस इज नॉट अ कीर्तन भजन वाला बुक. सो आपल्याला प्रॅक्टिस वरती फोकस करायचा आहे. सो आता आपण ओरल प्रॅक्टिस खूप छान केली सगळ्यांनी. आता आपण रिटन प्रॅक्टिसकडे, लेखी प्रॅक्टिसकडे वळूया. आज थोडं मी लवकर लीव्ह करणार आहे मीटिंग. तर स्नेहा मॅम आणि कीर्ती मॅम आपण आधी या डेची प्रॅक्टिस करूया आणि मग तुम्ही आई बाबा आणि काउंट युअर ब्लेसिंग्स लिहून घ्या. चालेल? येस येस, चालेल. ओके, थँक्यू सो मच. सो सगळे रेडी आहे ना असाइनमेंट करायला? आज खूप कमी लोकांचे कॅमेरे ऑन आहे. प्लीज कॅमेरे ऑन करू द्या. सुंदर सुंदर चेहरे बघू द्या आम्हाला पण. सो मी असं म्हणेल की आता आपण काय करायचं आहे की आज दिवसभरात पूर्ण दिवस तुमचा स्कॅन करा आणि किमान 10 कामं तुम्ही असे काय करणार आहे त्याची एक शॉर्ट पॉइंटर फॉर्मॅट मध्ये यादी करा. ठीक आहे. जसं की एक खूप सिंपल मला हे करताना उदाहरण आठवलं की रोज आंघोळ करणे. हे आपलं सगळे जण करतात. रेअरली कोणीतरी असेल जे कधीतरी स्किप करत असेल, बट आपण रोज आंघोळ करतो. पण फक्त आंघोळ करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याला एक ग्रॅटिट्यूडचा टच देणं, म्हणजे काल जो आपला मॅजिकल डे होता त्याचा टच देऊन आपण खरंच अनुभव घेऊ शकतो की किती वेगळ्या पद्धतीने आपण अंघोळीला टर्न देऊ शकतो. आणि हे सगळं ठीक आहे. आपण आधी एक लिस्ट बनवूया 10 गोष्टींची की तुम्ही आज कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहे. ठीक आहे. लिस्टच्या फॉर्मॅट मध्ये लिहा. अं, जसं की आता मी माझं बोलते, तुम्ही तुमचं लिहा. मी काय लिहिणार आहे तसं. जसं की मी खाली ब्रेकफास्टला जाणार आहे, ब्रेकफास्ट करणे. त्याच्यानंतर काय, माझं ट्रॅव्हलिंग आहे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे. ट्रॅव्हलिंग आहे. त्याच्यानंतर थोडं फिरणं आहे. कोणी ऑफिसला जात असेल, कोणी बिझनेसमॅन वुमन असेल तर ते सुद्धा त्यांचं डे स्कॅन करून घेऊ शकतात की तुम्ही शॉपवर जाणार आहे तर तुमचा आजचा शॉपमध्ये दिवस कसा पाहिजे. कोणी ऑफिसला जाणारे असतील, कोणी हाऊसवाईफ असेल तर एका हाऊसवाईफ साठी पण मल्टिपल टास्क ती व्यक्ती करत असेल, घरातले इतर लोक वेळेत त्यांच्या ऑफिसेस स्कूलमध्ये जावं म्हणून. ठीक आहे. तर मग आपण हाऊसवाईफ असाल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा लिहू शकता की समजा तुम्हाला आज नाश्ता बनवायचा आहे, दुपारचं जेवण बनवायचं आहे, हसबंड मुलांसाठी नाश्ता बनवायचा आहे, सासू सासऱ्यांना वेळेत काहीतरी द्यायचं आहे जसं की नाश्ता म्हणू शकता किंवा
जे पण काही तुम्ही देत असाल सेवा किंवा व्हॉट एव्हर इट इज, ते पण तुम्ही लिस्टमध्ये लिहू शकता. किंवा जसं की आता कोणाला मुलं असतील त्यांच्या शाळेत काही कॉम्पिटिशन वगैरे असेल. जसं आता माझं सांगते की 6वीच्या शाळेत आज त्याचं क्विज कॉम्पिटिशन आहे. सो ते पण एकदम छान प्रकारे पार पडलं, असं मी जादुई शक्ती त्याला देऊ शकते. सो असं पण आपण लिहू शकतो, बरोबर ना प्राजक्ता मॅम? हो हो, राईट. बट मोर दॅन, आता हे जर तुम्ही ते अटेंड करणार असाल तो इव्हेंट, तर आय गेस जास्त तुम्ही म्हणजे या लेसन येस, मध्ये मोर दॅन हे तरच मी असं करू इन्क्लूड शकते ते. होईल. हम्म. बरोबर. म्हणजे आता जसं स्नेहा मॅमच्या मुलीच्या शाळेमध्ये ते इव्हेंट आहे, बट स्नेहा मॅम जाणार नाहीये, पण ते 6वीसाठी कन्सिडर करत असतील हे चॅप्टर, तर हे चॅप्टर मध्ये येणार नाही ते. ठीक आहे. याच्यामध्ये स्नेहा मॅम स्वतः जाऊन ते अटेंड करणार आहे, तर त्यांना कसा हवा आहे तो इव्हेंट, त्याच्यासाठी म्हणून तो ऍड करू शकतात. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. काउंट युअर ब्लेसिंग्स घेतो का आपण? कालचा आपला जादुई अनुभवा जादुई दिवस असा झाला ना चॅप्टर. सो त्याच्या रिलेटेड मग आपण एक लिस्ट तयार करतोय की आज तुम्ही दिवसभरात काय काय कामं करणार आहेत. मग ते छोटे असतील तरी चालतील, घरातली कामं किंवा बाहेर आपण काही कामासाठी जाणार असू. तर बेसिकली या चॅप्टरचं तेच आहे की आपण जे पण काम आज करणार असू ते अतिशय छानपणे आपलं पूर्ण झालेलं आहे असं आपण आधीच अनुभवायचं आहे. सो मग त्याकरता प्राजक्ता मॅमने सांगितल्याप्रमाणे आपण लिस्ट तयार करतोय 10 कामांची. ओके, थँक्यू. आणि मला एक आनंद शेअर करायचा आहे. मी 11 वाजता बसले होते. माझं आजचं सगळं मिस झालं होतं. थोडस मला बाहेर जावं लागलं होतं, त्याच्यामुळे माझं आत्ता जस्ट म्हणजे आपला 14वा लेसन आणि मूवी बघायची होती मला. तर आत्ता जस्ट माझं डन झालंय, म्हणजे 11 ते आत्ता 5:30 मी कंटिन्यू केलंय. तर मला खूप आनंद होतो त्याचा, की मी ते आज कम्प्लीट केलेलं आहे. वाव. म्हणजे हॅट्स ऑफ छान. टू मी. येस. थँक्यू फॉर शेअरिंग. सो आता आपण जी एक लिंक लागली त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूयात आणि मग शेअरिंग परत नंतर शेवटी घेऊयात. येस, थँक्यू. तो आय गेस सगळ्यांची लिस्ट हो, तयार झाले झाली असेल, राईट? झाले मॅडम. तर आता आपण काय लिहिणार आहे, काल आपल्याला लेसन मध्ये कसं हे केलं आहे की जसं की आज अगदी आरामात प्रवास झाला त्याबद्दल आभारी आहे. ठीक आहे. आतापर्यंतचे सगळ्यात चांगले कौटुंबिक संमेलन झाले त्याबद्दल आभारी आहे. तर तुम्हाला लक्षात येईल आराम, चांगला किंवा मजा, म्हणजे हे असे स्पेसिफिक वर्ड्स आपण यूज करायचे. तर आता मी जर ब्रेकफास्ट म्हटलं की ब्रेकफास्ट करणं हे मी माझ्या लिस्टमध्ये ऍड केलंय, तर मग मी कसं इंग्लिशमध्ये म्हणणार, थँक्यू फॉर द अमेझिंग डिलिशियस ब्रेकफास्ट टुडे.
ऍक्च्युली बुकमध्ये लिहिलं नाहीये टुडे इन्क्लूड करा, बट आय गेस मला वाटतं की हे इन्क्लूड केलं पाहिजे. स्पेसिफिकली आपण आजचं लिहितोय म्हणून. ठीक आहे. तर कदाचित असं असू शकतं की मी असं लिहितेय पण मला 2 महिन्याने डिलिशियस ब्रेकफास्ट मिळेल. नाही, आय वॉन्ट इट टुडे ओनली, राईट नाव, म्हणजे जेव्हा मी जाईल तेव्हा. सो मग असं हे इंग्लिश मध्ये सेंटेन्स राहील. आणि मराठीमध्ये आपण असं लिहू शकतो की आजच्या चविष्ट रुचकर नाश्त्यासाठी मी आभारी आहे. लक्षात आलं सगळ्यांना? येस, नो? येस. हो मॅडम. येस. येस, थँक्यू. आता मॅम मी पहिल्यांदा लिहिले, मला आता इथलं आपलं सेशन झालं की वॉकिंगला जायचंय, तर मग मी कसं लिहिणार? मराठीत लिहिणार की इंग्लिश मध्ये लिहिणार तुम्ही? मराठीत. ओके. तुम्हाला कसा पाहिजे तुमचा वॉक, तुम्हीच सांगा. मस्त म्हणजे असा रस्त्याने, जॉयफुल, हा मग हेच असा लिहायचं तुम्ही की आजच्या जॉयफुल किंवा हॅपी मॉर्निंग वॉक उत्साहवर्धक. साठी मी आभारी आहे. हा, तर मी हे वर्ड्स तुम्ही माझ्या मराठीत लिहू शकता. उत्साहवर्धक, अतिशय प्रसन्न अशा माझ्या सकाळच्या सकाळच्या वॉक वॉकसाठी साठी मी आभारी आहे. आभारी आहे. येस. आपण जर विचारलं ना आपल्या मनाला, आपल्याकडे ऑलरेडी आन्सर असतं. की जसं आता मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला कसं हवं आहे, तुम्हीच हम्म. आन्सर केलं की जॉयफुल हवा आहे, हॅपी हवा आहे. So हे फक्त लिहायचं आहे आपल्याला. आणि आभारी आहे, मी आभारी आहे, हे लिहायचं आहे. ठीक आहे, शेवटी. मी लिहिले आहे, बोलू? हो, बोला ना. आज माझ्या मॅडमशी बोलणं खूप अतिशय सुंदर होण्यासाठी मी आभारी आहे. कोणत्या ऑफिस हा, मधल्या मॅमशी का? ऑफिस मधल्या, हा. पण मग सुंदर हे नको. कशासाठी, म्हणजे? नाही ओके. नाही, म्हणजे काही थोडं पॉवरफुल वर्ड तुम्ही यूज करू शकता की म्हणजे आजचं बोलणं ना चांगलं होण्यासाठी, म्हणजे ऍक्च्युली कसं मीटिंग आहे, तर त्याच्या संबंधी आधी आपण बोलतो, भेटतो ना, त्या संबंधी म्हणजे मग त्यांच्याशी. सुंदरपेक्षा तुम्ही यशस्वी लिहा, अद्भुत ओके. लिहा, ओके. किंवा उत्कृष्ट लिहा. ओके. हे असे शब्द आपल्याला टाकायचे आहेत हा. की उत्कृष्ट, हा. यशस्वी, अद्भुतपूर्व, अद्भुत. ओके. आश्चर्यकारक. ओके. ओके. हा. हे वाक्य लिहून झाल्यानंतर मॅम थँक्यू थँक्यू लिहायचं नाही ना, का लिहायचं? नाही नाही, बुक मध्ये असं सांगितलंय का? नाही. मग नाही लिहायचं. बुक मध्ये फक्त आय गेस 2दाच 3 वेळा थँक्यू एकदा लिहायला सांगितले आणि एकदा बोलायला सांगितले. डे 1चं काउंट युअर ब्लेसिंग्स, तुमच्या वरदानांची मोजदाद करा, हे जेव्हा आहे तेव्हा आपल्याला बोलायचं आहे एक वरदान म्हणून झाल्यानंतर.
आणि नेक्स्ट म्हणजे डे 13 मध्ये सांगितलं आहे जेव्हा आपण ड्रीम्स लिहिणार आहे तेव्हा 3 वेळा थँक्यू थँक्यू लिहायचं आहे. तो हा फॉर्म्युला पण सगळीकडे फिट नाही करायचा 3 वेळा थँक्यू म्हणण्याचा किंवा बोलण्याचा लिहायचा पण. झालं लिहून सगळ्यांचं? आपण ब्लेसिंग घेतोय ना? नाही मॅम, आपण कालच्या लेसनची असाइनमेंट करतोय. ते झाल्यानंतर मग ब्लेसिंग घ्यायचं का? तर ते झाल्यानंतर आई-बाबांसाठी 5-5 लिहून हा काउंट युअर ब्लेसिंग स्टार्ट करायचं. हा, तेच सुरू केलं. ओके, व्हेरी गुड. हे झालं मॅम तुमचं आजचं कालच्या लेसनचं असाइनमेंट? ओके. झालं सगळ्यांचं? थँक्यू. काय हो म्हणाले की नाही म्हणाले? नाही होत्या मॅडम. ओके, हो. फाईन.
आणि आजपासून ना आपण रोज सगळ्यांनी आता जोपर्यंत आपले सेशन सुरू आहे मॅजिक बुकचं तोपर्यंत जर तुम्ही 6च्या आधीच लॉग आउट करत असाल मीटिंग मधून तर आल्याबरोबर आधी तुम्ही तुमचे जे 3 स्वप्न आहेत ते 13व्या दिवसामध्ये ज्या प्रकारे आपल्याला लिहायला सांगितले आहे त्या प्रकारे लिहायचे. काउंट युअर ब्लेसिंग लिहिण्याच्या आधी सुद्धा. ठीक आहे. किंवा जर 6 नंतर तुम्ही 2 मिनिटं वेळ देऊ शकत असाल तर 6 नंतर लिहायचे. पण आजपासून सगळ्यांनी प्लेज घ्या, प्रतिज्ञा करा की मी माझे 3 स्वप्न रोज लिहिणार. मॅजिक बुक हे आपलं सेशन मॅजिक बुक नंतर सुरू असेल नसेल, रविवार असेल शनिवार असेल, दिवस रात्र काहीही असू दे, जेव्हा केव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहायला बसाल त्याच्या आधी किंवा नंतर, मी खरं तर नंतर लिहिते ब्लेसिंग्स लिहून झाल्यानंतर जेव्हा अबंडन्सची फिलिंग असते तेव्हा, पण तुम्ही घाईमध्ये लॉग आउट करत असाल किंवा नंतर मग पुढचे टास्क साठी जात असाल तर तुम्ही आधी लिहा. पण प्लीज प्लीज रोज किमान 3 इच्छा तरी लिहा. तुम्हाला एवढा म्हणजे तुम्ही जर सगळ्याच लिहिल्या तुमच्या 5-6 इच्छा असतील 10 इच्छा असेल तर खूपच सुंदर. पण किमान ज्या टॉप 3 डिझायर्स आहेत ते तरी किमान रोज लिहित जा तुम्ही सगळे. आणि जस्ट एक पॉवर टिप असं काही काइंड ऑफ मी देईन की आता कालचा माझा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग मध्ये होता. सो मला भरपूर वेळ मिळाला होता स्वतःसाठी. सो म्हणजे रिकामं मन होतं मी असं म्हणेल. तर खूप सारे नको ते थॉट्स माझ्या माइंड मध्ये येत होते. पण मग खरं मला असं ऑब्झर्व झालं की जेव्हा मी स्वतःला खूप ऑक्युपाईड ठेवते, माझं रोज ऑफिस असतं, एक 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 कामांची लिस्ट असते माझ्या, तेव्हा मला फारसा वेळ मिळत नाही विचार करायला. पण काल भरपूर वेळ होता तर वेळेने भरपूर फायदा माझा घेण्याचा प्रयत्न केला. बट ऍज अन मॅजिक बुक प्रॅक्टिशनर मी ते वेळेला करू दिलं नाही किंवा त्या थॉट्सला करू दिलं नाही. म्हणजे मला काल तो माहिती नाही बट मी अवेअर होती थोडीशी थॉट्स बद्दल. तर मी काल खूप चांगल्या प्रकारे शिफ्ट करू शकले. आणि खरंच आहे कालचा माझा प्रत्येक दिवस खूप अद्भुत होता. खूप छान प्रत्येक रुटीन म्हणू शकता किंवा प्रत्येक गोष्ट खूप छान प्रकारे अगदी पीसफुली, म्हणजे माझ्याकडे पण काही मॅजिक बुक प्रॅक्टिशनर माझ्या सोबत आहे जे खूप पॅनिक होतात लगेच, खूप बापरे बापरे असं सुरू होतात. पण का काही माहिती मला असं वाटायचं हो हो शांत हो, होईल ते होईल. आणि खरंच आहे की म्हणजे काही एफर्ट्सच घ्यावे लागत नव्हते आणि सगळं खूप छान प्रकारे पूर्ण होत होतं. तो खरंच वाव, कालचा छान. खूप ब्लेस्ड डे होता माझा. हा आणि खरं तर हे सांगायचं होतं, पॉवरफुल टीप अशी होती ही की आता जसं की आपण सुचिता म्हणजे सुचिता मॅम मी तुमचं नाव घेऊन बोलते हा, की जसं सुचिता मॅम आहे ज्या एक घरी सुद्धा घरचा टास्क आहे तो सुद्धा करतात, हजबंड मुलांसाठीच त्या ऑफिसला सुद्धा जातात, त्या पुन्हा घरी येऊन त्यांच्या रुटीन फॉलो करत असतील राईट, म्हणजे त्या कम्प्लिटली ऑक्युपाईड आहे. पण मग म्हणजे मला कोणीतरी प्रश्न विचारला होता 2-3 दिवसांपूर्वी पर्सनल अननोन नंबरवरून की मॅडम व्हिज्युअलायझेशन साठी म्हणजे 10 स्वप्न आहेत तर मी काय 80 मिनिटं द्यायचे का असं. ठीक आहे. मी म्हणेल की खरंच बर्निंग डिझायर असेल की राहूच नाही शकत आहे. जसं आपण प्रेमात कोणी प्रेमात पडलं असेल तर अनुभव असतो की कसं आपण सगळं काही करायला तयार असतो, सगळं व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. म्हणजे मी सगळे त्याग करायला तयार आहे पण मला ते प्रेम हवं आहे. सो मग हे स्वप्नांवर प्रेम आपण का नाही दाखवू शकत ना आपल्या. हा मला फक्त दिवसातले 80 मिनिटं द्यायचे. 80 मिनिटं तर आपण फोनवर बोलत विनाकारण काढलेले असतात. मग काय हरकत आहे आपल्या स्वप्नांसाठी 80 मिनिट्स द्यायला. तर मग त्याच्यावर मला आन्सर खरं हे सुचलं की ठीक आहे तुम्ही 80 मिनिटं असे नाही देऊ शकत ते ठीक आहे ना, तुम्ही आंघोळ करताय करा ना व्हिज्युअलाइज तुम्ही, की समजा तुमचा ड्रीम होम आहे, व्हिज्युअलाइज करा की तुम्ही त्या ड्रीम होम मधल्या बाथरूम मध्ये आंघोळ करत आहात किंवा आंघोळ करता करता पण तुमच्या मनातले फिलिंग्स ठेवा किंवा म्हणजे ती जी स्क्रिप्ट आहे ती तुम्ही मनातल्या मनात बोला. तुम्ही स्वयंपाक करताय, स्वयंपाक करताना पण तुम्ही बोलू शकता. म्हणजे हे एक जस्ट ऑप्शन म्हणून मी दिला त्यांना. पण असं नाहीये की तुम्हाला असंच करायचं आहे. तुम्ही जर
स्पेसिफिक टाइम देऊ शकत असाल तर खूपच सुंदर आहे. पण जर नसेल होत तुम्हाला कामांच्या याच्यामुळे तर तुम्ही असं सुद्धा करू शकता की इव्हन वॉशरूम कमोडवर बसल्या बसल्या सुद्धा मॅमने तेच सांगितलं ना की तुमचा विजन बोर्ड आहे ते लावा ना वॉशरूम मध्ये. तिथे नाही म्हटलं तरी सगळेच जण 10 मिनिटं स्पेंड करतात. मग कशाला नको ते विचार करण्यापेक्षा ते व्हिज्युअलाइज करा. म्हणजे एवढ्या लेम लँग्वेज मध्ये मॅमने सांगितलं तर मग आंघोळ करणं, ट्रॅव्हलिंग करणं, जसं की आता मी बसने कुठेतरी जाते तर शेजार पाजारची बाईच अशी आहे, हा माणूसच असा आहे, कंडक्टरच असा आहे, नको तिथे कशाला एनर्जी वेस्ट करायची. डोळे मिटा, मस्तपैकी आपल्या स्वप्नांच्या दुनियेत जा आणि व्हिज्युअलाइज करा की कसं हवं आहे, कसं आहे माझं घर, कशी आहे माझी काश्मीर ट्रिप, कसं आहे माझं 55 kg आयडल वेट झाल्यावर मी कितीच्या जागेत मावेल, मी किती सहज त्या दोघींच्या मधून बाहेर पडेल. म्हणजे किती छान छान गोष्टी असतात आपल्याकडे व्हिज्युअलाइज करायला. पण मॅडम कसे द्यायचे 80 मिनिटं. मॅडम जर तुम्ही या सेशन मध्ये असाल तर माझी खरंच नम्र विनंती आहे की तुमचे बर्निंग डिझायर असाल तर लोक 5-5, 6-6 तास पूर्ण पूर्ण दिवस बसून ग्रॅटिट्यूड लिहितात. तुम्हाला फक्त 80 मिनिटं द्यायला सांगितलं जातंय. तर तुमची इच्छा आहे. मी स्नेहा मॅम, स्नेहा कोणीही हे करवून नाही घेऊ शकत तुमच्याकडून. ठीक आहे, आपणच आपल्याला सवय लावायची आहे. हळूहळू वेळ लागतो. जसं की आपण लहान मुलांचं सुद्धा बघतो ना की एखादी बोलण्याची सवय लागलेली असते, शब्द ते विसरण्यासाठी किंवा तो बोलू नये याच्यासाठी वेळ लागतो त्यांना सवय लावण्यासाठी. मग तसंच आपल्या बाबतीत पण आहे की आधी आधी बोरिंग वाटतं, रटाळ वाटतं, पण मग जेव्हा जेव्हा जसं जसं इंटरेस्ट यायला लागतो ना तेव्हा हे मॅमने जसं बोललं ना लत लागते ग्रॅटिट्यूडची की काही झालं तरी मला उठायचं आहे, लिहायचं आहे. कारण हे एक पॉवरफुल टूल आहे माझ्याकडे, माझा दिवस इतका सुंदर किंवा त्या छान अबंडन्सच्या फिलिंग मध्ये जाण्यासाठी. हे काय खरंच आहे. आपलं डेली रुटीन नाहीये, होमवर्क सुद्धा नाहीये की चला चला बाबा कीर्ती मॅम विचारतील का नाही आलीस, प्राजक्ता मॅम माझं नाव घेतील, नेहा मॅम बघतील. अजिबात सुद्धा असं नाहीये. हे फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या स्वतःसाठी येत आहात इथे. कुठेतरी तुमचे स्वप्न आहेत आणि तुम्हाला इच्छा आहे की मला ऑर्डिनरी लोक जगतात तसं नाही जगायचंय, मला माझ्या स्वप्नांच्याच दुनियेत जगायचं आहे आणि माझी जी इच्छा आहे ती मला मिळवायचीच आहे. हे कुठेतरी फिक्स असेल तर मला नाही वाटत की कोणी फोन करून तुम्हाला उठवण्याची गरज आहे किंवा कोणी तुम्हाला रिमाइंड करून देण्याची गरज आहे की उठायचं आहे. जसं कीर्ती मॅमचं मला आश्चर्य वाटतं, तर विदाऊट अलार्म उठतात रोज. मी अजून त्या लेवल पर्यंत पोहोचली नाहीये, बट खरंच विदाऊट अलार्म उठणं मला तर उठेल मी खरंच पण आहे. एकटीच. तर मग हे काय आहे की कुठेतरी मॅमने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे की आपल्यावरती 15-20 लोक जे आहे ते डिपेंडेंट आहे किंवा ठीक आहे सेशन नसेल तरी त्या उठतात, त्यांच्या प्रॅक्टिससाठी उठतात. मग हे काय ना त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहे की चला आज संडे आहे, मस्त 8 वाजता उठू, 9 वाजता उठू. पण हे लिहिल्यानंतरचं जे फिलिंग आहे आणि 9 वाजता उठल्यानंतरचं फिलिंग आहे, हा ठीक आहे तुम्हाला एक शांती भेटेल की तुम्ही खूप आरामात उठले. पण हे करून सुद्धा तुम्ही पुन्हा झोपून 9 वाजता उठू शकता ना. आणि किती वेळ लागतो, 1 तास तर खूप झाला, चिक्कार झाला 1 तास. सो प्लीज तुम्ही सेशन मध्ये असाल, आय डोंट नो काय नाव होतं त्यांचं, पण प्लीज हे समजून घ्या की हा शाळेचा अभ्यास, घरचा अभ्यास बिलकुल नाहीये. ही एक आपल्या लाईफ मध्ये आपल्याला जसं की मॅम बोलतात ना 1.25 महिना 40 डेज काय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खरंच आहे. सुरुवात करताना अकाउंटेबिलिटीसाठी तुम्ही सुरुवात करा की चला मला कीर्ती मॅमला दाखवून द्यायचं आहे की मी रोज त्यांचे सेशन अटेंड केलेत. हे तुम्ही करा. 40 दिवस तुम्ही करा. 41व्या दिवशी तुम्हाला वाटेल की आता मला कीर्ती मॅम साठी नाही, मला स्वतःसाठी सेशनला जायचंय. मला खूप आवडतंय ते फिलिंग की मला किती छान वाटतंय जेव्हा मी सकाळी उठून किती पण जे ग्रॅटिट्यूड लिहितीये, ही छान प्रेयर करतेय, मी स्वतःशी कनेक्ट करते, फिलिंग मला आवडते. हा एक ऑब्झर्व नाही, ऍब्झॉर्ब करा चेंज. थँक्यू सो मच मला एवढं बोलण्याची संधी देण्यासाठी किंवा
हा क्वेश्चन मला विचारण्यासाठी, जेणेकरून मला सुद्धा कुठेतरी लर्निंग मिळालं. आणि प्लीज तुम्ही सेशन मध्ये असाल तर तुम्ही सांगू शकता की खरंच तुम्हाला कळालं का की कसा शिफ्ट किंवा फोकस शिफ्ट करायचा आहे. आणि खरं तर मला आता जे आपले पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना विचारायचं आहे की खरंच तुम्ही कोणासाठी येता, म्हणजे सांगू नका पण मनातल्या मनात विचारा हा प्रश्न की कशासाठी येता तुम्ही या सेशन मध्ये. नक्कीच तुमच्या सगळ्यांची काहीतरी स्वप्न आहेत, बरोबर? हम्म. की कॉमन रडत कडत आयुष्य न जगता मला अमेझिंग सुंदर आयुष्य जगायचं आहे आणि ते मीच करू शकते, बरोबर? तुमचे हस्बंड तुम्हाला भरपूर पैसे देतील, तुम्ही हाऊसवाईफ आहात, ठीक आहे, ते कमवून आणून तुम्हाला 1 लाख रुपये महिन्याला देतील, पण तरी सुद्धा तुम्ही रडतच राहाल, काय हा फक्त 1 लाख देतो मी, किंवा ठीक आहे हे पण बघ, याच्या सुद्धा दोन भूमिका असतात हा. काही काही लेडीज कसं करतात की हा काय, मी काय करू याचं, मी कुठे जाते, माझी वहिनी अशा काइंड ऑफ ती आहे, कशाला मला एवढे पैसे देतो, अरे मी काय करू याचं. पण मरे काही लेडीज आहेत त्यांना पाहिजे, बट देवाच्या कृपेने किती ब्लेस्ड आहे तू की घर बसल्या, म्हणजे काही लेडीज, मी माझ्याच सांगते, मी 8-9 तास काम करते तेव्हा मी महिन्याला ही रक्कम मिळवते, बट तुला काही न करता जर तुम्हाला देतो युनिवर्स तर घ्या ना ओपनपणे, काय हरकत आहे असं. तर हे असे दोन माइंडसेट असतात आपले, तर आपण ठरवायचं आहे की आपल्याला ग्रॅटफुलनेस सिलेक्ट करायचंय की कृतज्ञ व्हायचं आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. मला 6:30लाच निघायचं होतं, खरं सॉरी 5:30लाच निघायचं होतं, बट मला अचानक तो क्वेश्चन आठवला. मी 2-3 दिवस खरं विचार करत होती की मी काय करू, कसं आन्सर करू किंवा कशा प्रकारे मी देऊ शकते. आणि खरंच आहे की कीर्ती मॅम सुद्धा खरंच खूप, म्हणजे मी तर पर्सनली त्यांच्याशी कनेक्ट करत असते, बट तुमच्या एका सिंपल क्वेश्चन साठी सुद्धा मॅम स्वतःचा खूप जास्त टाइम देतात. मी मॅमला सांगत असते, मॅम ठीक आहे थोडस जरा तुम्ही हे करा, बट अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मॅम काल ज्योती मॅमला किंवा त्या आय थिंक चंदा मॅम होत्या त्यांना सुद्धा बोलले तुम्ही मला पर्सनली हे करा, म्हणजे खरंच किती त्या एक्साइटेड किंवा किती त्या मनापासून देतात. विचार करा की अशी परिस्थिती त्यांच्या घरी आहे, त्या याच्यामध्ये सुद्धा त्यांना द्यायचंच आहे की हा छान चंदा मॅम तुम्ही मला मेसेज करा, मी पर्सनली तुम्हाला आन्सर देते, ज्योती मॅम तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनली आन्सर देते. म्हणजे हा ठीक आहे, ही खूप गिवर असणं ही खूप चांगली क्वालिटी आहे, पण सगळेच असं खरंच नाही करू शकत. आणि खरंच आहे, जर त्या त्यांचे पर्सनल स्पेस सोडून, इव्हन अश्विन मॅम सुद्धा त्या खरंच खूप ऑक्युपाईड असतात, तरी सुद्धा ते त्यांच्या सेशनच्या 1 तास आणि नंतर अर्धा तास आपल्याला देतात. मग हे आपण मी हे का सांगतेय की जर म्हणजे एखादी व्यक्ती एवढा वेळ आपल्याला तिच्या आयुष्यातला देत असेल तर आपण का टेकन फॉर ग्रँटेड घ्यायचं किंवा का लाईटली घ्यायचं या सगळ्या गोष्टींना. हा प्रश्न विचारा, जर तुम्हाला तुम्ही का इथे येताय या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर. आणि कीर्ती मॅम आणि स्नेहा मॅम आता मला परवानगी द्या निघण्याची. थँक्यू सो मच. येस येस, थँक्यू सो आजची मच. प्रॅक्टिस थँक्यू खूप सो छान मच. झाली. मी फक्त एकच बोलते, निघाई तुम्ही जायच्या आधी, म्हणजे की मी 3 दिवस येऊ शकले नाही क्लासमध्ये, तर मी खूप मिस करत होते सगळ्यांना. भले मी रेकॉर्डिंग ऐकून सगळं माझी प्रॅक्टिस केली, पण इथे येण्याची जी तळमळ, जे आता मी एवढा वेळ पण बसली आहे तरी पण नाही, मी म्हंटल नाही, मला क्लास अटेंड करायचा आहे, आज मी काहीही झालं तरी अटेंड करणारच. ही एक माझी जिद्द होती की मला करायचंच आहे. मला वाव, खरंच खूप ग्रेट. मिस करत होते मी सगळ्यांना. तेच 80 मिनिटासारखं जे आहे ना, 80 मिनिटांचं उदाहरण हे तृप्तीसाठी लागू होत आहे. बघा तिची जिद्द किती कंटिन्यू बसली, तिला करायचं आहे आणि तिने छान अभ्यास केलाय. कालचं चंदा मॅमने तुम्हाला मेसेज टाकलेला, तुम्ही वाचला? मॅडम मॅडम हम्म. सुचिता मॅडम, मी 10 मिनिटासाठी कॅमेरा ऑफ करते, जरा मी थोडं हो उठते. हो, चालेल चालेल चालेल. हा हा. कीर्ती मॅम
मी येऊ का हम्म. आता प्लीज? हा 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 चालेल. हो चंदा मॅम ओके. तुम्हाला कळला का कालचं हो तुमचं मी हो थँक्यू तुम्हाला पद्धत मॅडम. ना खूप तुम्हाला चांगलं आयडिया होतं. मिळाली आहे आता. हो हो हो. माझी गुड न्यूज ऐकायची का प्राजक्ता मॅम? का जायचंय आता तुम्हाला? सांगा सांगा सांगा. ठीक आहे, सांगा. सांगा पटकन. मी मनीची प्रॅक्टिस करते. आपण जे करतो ती. म्हणजे मी चालूच ठेवली आहे माझी. तर मला परवा दिवशी 2,000 रुपये मिळाले आणि काल मी माझ्या वाव. गेस्टकडे गेले होते भेटण्यासाठी. तर तिनं मला 5,000 रुपये दिले. म्हणजे मी पण खूप वा. अनएक्सपेक्टेड होते की मला म्हणजे मिळतील हा तर काहीच माझ्या मनातच नव्हतं की असं काही. पण माझं एक होतं की मी रिक्षा केली होती तर रिक्षातून जाताना 10 रुपीज एक्स्ट्रा दिले होते का तर माझं दुसरीकडे मनी सर्कल होत नाहीये जे करण्यासाठी. हवंय जे चांगलं आहे तेच सांगा. तुम्ही हम्म. भरकटायला लागले. सॉरी. छान छान तर छान. व्हेरी गुड म्हणजे व्हेरी गुड. मी ते रिक्षावाला आणि ते हे पट्टा मारतात बघा ते एक रिक्षाच्या इथं सिग्नलला आले होते. तर मी त्यांना पण 10 रुपीज पोतराज. हे केलं. हा. तर ते फक्त मी म्हंटल की ह्यांचं सगळं भलं व्हावं. ह्यांना आज सुखद आनंद मिळावा आणि पोटभर अन्न खायला मिळावं. असं मी मनातून ते मनी द्यायच्या आधी म्हंटल होतं. तर मला माहिती नव्हतं की माझ्याकडे एवढं मोठं गिफ्ट आहे आज. म्हणजे खरंच मी खूप आनंदी आहे की मावशीने मला आज 5,000 रुपये दिले. जसं की कीर्ती मॅमचं मी काल ऐकलं होतं की त्यांना पण काल कोणीतरी दिले होते. त्या सांगत होते की ही रियालिटी आहे म्हणून. तर म्हटलं हम्म हा असं होऊ शकतं. तुम्ही सांगत होता तर हम्म मी अगदी म्हणजे पक्का विश्वास केला की नाही हो असं होतं कारण तुम्ही तेवढं ग्रॅटिट्यूड करता. मॅम असं मी मनातून तुम्हाला ब्लेसिंग्स देत होते उलट. आणि प्रत्यक्षात आज माझ्यासोबत ते झालं तर मला खूप वाव वाटलं. खरंच मस्त वाटलं. थँक्यू मनी मॅम. वाव. थँक्यू त्रुटी मॅम. मॅम मला पण प्राजक्त मॅम तुम्हाला लेट होत असेल तर लीव करू शकता का? हा ठीक आहे, कीर्ती मी मॅम मी जाते पण नंतर एक ऐकते शेअरिंग. थँक्यू. येस बाय बाय. येस ओके बाय. थँक्यू प्राजक्ता मॅम. थँक्यू सो आज मच. छान थँक्यू. दिसताय तुम्ही. थँक्यू. चलो बाय. बाय. मस्त मला एन्जॉय पण करा. एक शेअरिंग करायला आवडेल मॅम की कमी म्हणजे बोला. आता जो सॅटरडे गेला त्या दिवशी मला असंच म्हणजे असं काही मनात मी सकाळी आपला क्लास झाल्यानंतर 7 वाजता मला असं वाटलं की मी आज छान मॉर्निंग वॉकला जावं किंवा कुठेतरी फिरायला. तर मला जस्ट पण असं पण होतं की मी गेले 10-15 दिवस झाले कार चालवलीच नव्हती. सो मला कार चालवायची होती म्हणजे. सो मी 7 वाजता मग असंच कार काढली आणि गेली म्हटलं कुठेतरी जाऊयात आपण. मी गेली कोथरूडला माझ्या आत्यांकडे आणि तिकडे अनएक्सपेक्टेडली मला मस्त 1,500 रुपये मिळाले. त्यांनी ऍज अ गिफ्ट मला ते दिले. सो सकाळी वाव. सकाळी 7-7:30ला माझी ती कमाई झाली. तर मला म्हणजे त्या मुमेंटला असं ते आठवलं की अश्विन मॅम म्हणतात ना की अनएक्सपेक्टेडली तुम्हाला असे कुठून गिफ्ट आलेत की तुम्ही किती ग्रेटफुल असलं पाहिजे. सो मी कोथरूड ते नारायणपेठ कार चालवत येता येता पूर्ण अर्धा तास मी हाच विचार करत होते की खरंच मी किती ब्लेस्ड आहे की आज मला सकाळी सकाळी इतकं छान म्हणजे खरंच मॅजिकल मॉर्निंग होती माझी सॅटरडेची. आणि खूप मग मस्त. त्या दिवशी माझं एक मनी सर्कल पण झालं मस्त. मला पैसे मिळाले पण मी पैसे दिले पण. मी बसमध्ये गेली होती त्या दिवशी ट्रॅव्हलिंग केलं होतं थोडं तर बसमध्ये पण मग मी मनी सर्कल केलं थोडंसं. लकीली माझ्याकडे चेंज नव्हते सो मी ऑनलाईन तिकीट ते नाही म्हणजे त्यांनी आधीच मला हार्ड कॉपी दिली. सो मग मी एका मुलीला गुगल पे केलं मग तिने मला कॅश दिली मग मी त्या कंडक्टरला दिली. सो ते असं अनएक्सपेक्टेडली मनी सर्कल झालं तर मला इतकं छान वाटलं त्या दिवशी खूपच मस्त. छान. मग आता आपण मनी प्रॅक्टिस करायची का प्रतिभा मॅम? हो मॅम करू शकता. थँक्यू प्रतिभा सगळेजण मॅम. आपापल्या तुम्ही नोटा खूप घ्या. छान घेता दररोज ते नाही कीर्ती मनीचं. मॅम कीर्ती माझी मॅडमांनी अजून पण एक खूप शेअरिंग छान आहे. काल ऐकलं. कीर्ती मॅम हा हा माझी अजून एक छोटी शेअरिंग आहे. बोला ना. म्हणजे मी हे ऐकत असताना म्हणजे बर्ड्सची बॅटरी डाऊन झालती. तर मी लगेचच ते आपण टू डू लिस्टला जसं मॅमने आता सांगितलं आपल्याला 14व्या लेसन मध्ये की तुम्ही तसं त्याला बोलू शकता. तर मी त्याला लगेच म्हणजे ती एनर्जी दिली की असं असं मला हे पूर्ण सेशन ऐकायचंय. ही पूर्ण बॅटरी मला पुरतीये म्हणजे पूर्ण होतीये. तर ते मी दुसरं एक चार्जिंगला लावून पहिलं घातलं तर ते अक्षरशः पूर्ण बॅटरी दाखवत होतं. मला खूप ते वाव वाटलं की एकाच सेकंदात म्हणजे ती एनर्जी आपली तिथं पोहोचली आणि मी ते पूर्ण सेशन ऐकू शकले. वाव ग्रेट थँक्यू. ग्रेट. थँक यू सो मच फॉर शेअरिंग.
थँक्यू एव्हरीवन फॉर कॉपरेटिंग. ऍक्च्युली सगळेच खूप छान प्रॅक्टिस करत आहात आणि अशीच प्रॅक्टिस करत राहा. सो स्टार्ट करायचं मनी सर्कल. चलो सगळ्यांनी आपापल्या नोटा घ्या. मी त्या नोटा याच्यातच ठेवल्यात. वाढल्यात माझ्या नोटा. करूयात सुरुवात. ठीक आहे. चेहऱ्यावर सुंदर स्माइल त्या नोट स्प्रेड करायचे आहेत आणि सुंदर स्माइल देऊन त्या नोटकडे बघायचंय. थँक्यू सो मच मनी. थँक्यू सो मच. माझ्याकडे अबंडन्स ऑफ मनी आहे. वाव, इतके सारे पैसे असण्यासाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी माता. खूप खूप धन्यवाद प्रभू. इतकी लक्ष्मी माता भरभरून मला माझ्या आयुष्यात देण्यासाठी. थँक्यू थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 तू सतत माझ्याकडे लहचुंबकासारखी चिपकून येत असते, माझ्याकडे चिपकून राहत असते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. तू चारही दिशांकडून माझ्याकडे पावसासारखी येत असते, सारखी माझ्याकडे येऊन चिपकून येत असते. त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच लक्ष्मी मा. मी तुझा आनंदाने आनंदाने स्वीकार करते आणि आनंदाने दुसऱ्यांनाही देत असते. दुसऱ्यांच्या जीवनातही आनंद भरभरून यावा अशी मी सतत प्रार्थना करत असते. देतानाही आनंद, येतानाही आनंद. त्यामुळे तू माझ्याकडे भरभरून येत असते लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वाव, थँक्यू सो मच. तू माझ्याकडे वेगवेगळ्या रूपाने येत असते. कधी सोन्याच्या रूपात, कधी चांदीच्या रूपात, कधी हिऱ्याच्या रूपात, कधी प्लॅटिनमच्या रूपात, वेगवेगळ्या रूपात येत असते. कधी अन्नधान्याच्या रूपात, कधी वेगवेगळ्या क्लोथ्सच्या रूपात. वाव, किती अबंडन्स ऑफ मनी आहे. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. सगळ्या रूपात तुम्हाला खूप खूप आवडते. वाव, थँक्यू सो मच. आणि त्या पैशांच्या नोटा, वाव, किती सुंदर बनवल्यात. वेगवेगळे कलर, किती सुंदर कलर. तो त्याचा सुवास, किती सुगंध, किती सुंदर आहे. वाव, किती सुंदर सुगंध. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. सतत माझ्याकडे भरभरून राहण्यासाठी, मला हवा तो आनंद देण्यासाठी. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 वाव, किती ढिगाणे माझ्याकडे नोटांचे बंडल भरलेत. वाव, मी कंटिन्युअसली दिवस रात्र मोजत राहते, दिवस रात्र मोजते. त्याचा आनंद घेते. वाव, किती लक्ष्मी मा माझ्याकडे प्रसन्न आहे. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. सतत माझ्याकडे प्रसन्न राहण्यासाठी. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. थँक्यू सो मच गांधीजी. थँक्यू सो मच सत्यमेव जयते मंडल. थँक्यू सो मच ते मणी बनवणाऱ्या संपूर्ण सर्व कारखान्यांसाठी. थँक्यू सो मच. त्या वेगवेगळ्या कलरच्या इंकसाठी थँक्यू सो मच. तिथल्या त्या सिक्युरिटीसाठी थँक्यू सो मच. त्या गव्हर्नरच्या साईनसाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सगळे जे मणी बनवण्यामध्ये जे काही सर्कल आहे त्या सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद. ऑल बँकसाठी धन्यवाद. तिथे आपण सेफली आपले पैसे ठेवू शकतो. थँक्यू सो मच एटीएम. थँक्यू सो मच वेगवेगळ्या संपूर्ण आपल्या इंडियातील बँक. थँक्यू सो मच. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. माझ्या पर्समध्ये सुद्धा सतत लक्ष्मी माता असते. माझ्या कबर्डमध्ये असते, माझ्या लॉकरमध्ये असते, माझ्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये मी लक्ष्मी माता स्टोअर करून ठेवते. जिथे पाहिजे तिथे माझ्याकडे लक्ष्मी माता मी सतत स्टोअर असते. त्यासाठी थँक्यू लक्ष्मी मा. सतत माझ्याकडे चिपकून राहण्यासाठी. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 थँक्यू. मी खूप खूप आभारी आहे लक्ष्मी मा तुझी, सतत माझ्याकडे येण्यासाठी. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. मी खूप प्रेम करते लक्ष्मी माता तुझ्यावर आणि तूही माझ्यावर खूप प्रेम करते. तूही मला खूप आवडते, मीही तुला खूप आवडते लक्ष्मी मा. थँक्यू थँक्यू.
थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी. माझ्या संपूर्ण आयुष्यात भरभरून माझ्याकडे राहण्यासाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या भरभरून पैशासाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला या भरभरून मिळालेल्या पैशासाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. थँक्यू 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 सो मच. आय लव्ह यू. थँक्यू. आय रिअली लव्ह यू. थँक्यू सो मच. खूप छान घेतलं प्रतिभा मॅम. खूप छान घेतलं, मस्तच घेतला. थँक्यू. छान. खूप थँक्यू सो खूप मच छान घेतला. एव्हरीवन. थँक्यू थँक्यू सो लक्ष्मी मच. मॅम. थँक्यू येस लक्ष्मी येस. मॅम. थँक्यू. मीटिंग एंड करायची आहे की काही शेअरिंग करायचं आहे? करताय कोणी शेअर? थांबू. शेअरिंग म्हणजे मी एक आनंदाची बातमी सांगते, की मी पण विचार करत होते, की मी पण असं कोणाला तरी शिकवावं आपलं मॅजिक बुक बद्दल किंवा असं ग्रॅटिट्यूड बद्दल. जास्त करून मला शिकवण्याचा भर माझ्या बहिणीवरच होता. कारण तिला मी खूप वेळा म्हटलं, की करूया, आपण करूया. पण दोघींचं टायमिंग मॅच होत नव्हतं. मग शेवटी असंच संध्याकाळी 7 वाजता परवा दिवशी तिला म्हटलं, वही आणि पेन हातात घे. मी जे तुला सांगते ते तू लिही आणि तू वाचून मला दाखव, तुला कसं वाटतंय, तुला आवडलं तर आपण कंटिन्यू करू. मग तिला फक्त मी 5 मम्मीचे आणि 5 पप्पांचे ग्रॅटिट्यूड लिहायला शिकवले. म्हणजे मीच सांगितले सेंटेन्सेस तिला. आणि मग तिला दुसऱ्या दिवशी म्हटलं, तुला सकाळी उठल्या उठल्या जर बेडवर जमलं तर लिही किंवा मग दिवसभरात तुला केव्हा जमेल तेव्हा लिही. आणि मला फक्त फोटो पाठव, की तू लिहिलंयस हे प्रूफ, तिथं तारीख लिही. तेच पानाचं फोटो मला नको पाठवू, असं मी तिला म्हटलं. आणि तिने खरंच म्हणजे लिहिलं. दुसऱ्या दिवशीच तारीख टाकली आणि तो फोटो पण पाठवला मला. मला खूप आनंद झाला. वाव, कारण खूपच छान. का अं, म्हणजे तिचं ती सी पेशंट होती, पण ते पूर्ण क्लिअर झालं ते माझ्या ग्रॅटिट्यूडमुळे असं. आणि सगळ्यांचेच प्रयत्न होते. हा 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 अं, हा. येस येस. तर मला तो खूप आनंद म्हणजे वाटला, की ते तिच्याकडून बुक करून घ्यायचं मला. आणि आता ती पूर्ण बरी झाली आहे. म्हणजे पूर्ण रिपोर्ट्स नॉर्मल आले. आणि हे दोन वाव. हजार तेवीस मध्ये मी लिहिलेलं होतं, जे जे लिहिलं होतं तिच्यासाठी, की ती पूर्ण बरी होती आहे, तिला सगळं व्यवस्थित होतंय, सगळं क्लिअर होतंय. आणि बरोबर मी ते बुक्स आता पाहिल्या तर सगळे तसेच शब्द ना शब्द तसेच क्लिअर आहेत, की ते सगळे रिपोर्ट्स पूर्णपणे नॉर्मल आहेत. शी इज परमेश्वराला तुम्ही व्हेरी धन्यवाद ग्रेट. द्या की तुम्ही माध्यम झालात तुमच्या ग्रॅटिट्यूड मुळे म्हणण्यापेक्षा. म्हणजे इथे कुठेतरी हम्म. मग तो अहंकार जागा होईल तुमच्या ओके. आतमधला. सो हा बेटर हा आहे हा. की माझ्या परमेश्वराने मला तिच्यासाठी एक माध्यम म्हणून पाठवलं आणि त्यामुळे माझ्या बहिणीमध्ये जे चेंजेस झाले आणि जे काही तिचा हेल्थ चॅलेंज कम्प्लीट म्हणजे ती त्यातून बाहेर निघाली, त्यासाठी मी खरंच वर्षाचे आभार मानते. कारण परमेश्वराची तुम्हाला आभारी आहे. माध्यम निवडणं हे हम्म. खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. आपण काहीच करत नाही. हे हो सगळं बरोबर आहे. माध्यम असतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हो, सो थँक्यू मॅडम. असंच तुम्ही स्वतः म्हणजे तुमची शक्ती जी आहे ती त्या सगळ्यांकडे म्हणजे जाओ आणि सगळे ते प्रॅक्टिस करो, हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना. आणि खरंच थँक्यू. हम्म, मला पण खूप आनंद वाटला तिने लिहिलं आणि मला फोटो पाठवला. आय एम सो हम्म. ग्रेटफुल खरंच. येस येस येस. थँक्यू. या मला शेअर करायचंय. बोला. थोडं सेशनच्या व्यतिरिक्त आहे. हम्म. पण मी पण थोडं ह्या वीकमध्येच योगाचे फ्री सेशन ठेवले आहेत. जर माझ्याकडून कुणाला हेल्प होत असेल तर तुम्ही खरंच जॉईन करू शकता. सकाळी 7:20 आणि 10:15 दोन बॅचेस असतात. तर ज्यांना आहे व्हेरी गुड. हम्म. म्हणजे नक्की माझ्याकडून काही नक्की. मदत करू शकत असेल तर तुम्ही जॉईन व्हा. मी लिंक पाठवते. चालेल चालेल. पुण्याला पोहोचले की एक करते मी जॉईन 30th ला. चालेल मग चालेल. पाठवा ग्रुपवर तुमचे हे, म्हणजे पाहता येईल. संवादाचं मी करू शकेन. बरं बरं चालेल. हो 7:20 प्रतिभा काय मॅम. टाइम असेल? 7:20 टाइम, 7:20 किती मॅडम? 7:20 ते 8:20 8:25 पर्यंत संपतं. अच्छा ठीक आहे, होऊ संध्याकाळी शकतं. संध्याकाळी सकाळी सकाळी. सकाळी ना, सकाळी ते ओके. क्लास असतो ना चालू आपला. क्लास असतो ना चालू सकाळी. म्हणजे तुमची इच्छा. ठीक आहे.
हा. तो ऐकता ऐकता करूया ना, कारण काय मॉर्निंगलाच मला पण जमू शकतो. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅम, मला पर्सनली चान्स तुमच्यावर दिल्याबद्दल. आहे ते. त्यांचा मे बी दुसरे काही असतील तर ते त्यांनी एक 7:20 टाइम ठेवला आहे ना, तर आपल्याला हं. ज्या वेळेला जमेल आपण तेव्हा जॉईन व्हायचं, है ना? हो हो, हो ऑनलाईन हो आहे, मॅडम. ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. ठीक आहे, हं. चालेल. थँक्यू सो मच. चालेल. थँक यू सो येस, मच थँक्यू. एव्हरीवन. थँक्यू मॅडम. सो ब्लेसिंग थँक्यू. द्यायचं सगळ्यांना. हो मॅडम. हो. टेक केअर. थँक यू. येस. थँक यू सो मच एव्हरीवन. थँक यू. परमेश्वरा, थँक्यू. माझ्या थँक्यू. या सगळ्या पार्टिसिपेंट्सची स्वप्न पूर्ण होऊ दे. सगळ्यांच्या घरी भरभरून सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होऊ दे. सगळ्यांचं आरोग्य हे स्वस्थ राहू दे. सगळ्यांची स्वप्न पूर्ण हो. सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी हो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना. सगळे मला शेअरिंग करत आहे की आमचं हे स्वप्न पूर्ण झालं, आमचं हे स्वप्न पूर्ण झालं. त्या दिवसासाठी मी आजच तुझे धन्यवाद व्यक्त करते. थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू. Thank you and God bless you all with good health and happiness. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you. Thank you so much, everyone. चलो, bye. थँक्यू. बाय. थँक्यू सो मच कीर्ती मॅम. गॉड ब्लेस यू. Thank you. थँक्यू मॅडम. थँक्यू. बाय मॅम. थँक्यू कीर्ती बाय. मॅडम. बाय बाय. थँक्यू थँक्यू मॅडम. ऑल. बाय. बाय.